नमस्ते, कशा आहात सगळे? आनंदी असाल, मजेत असाल. आज वेव्ह थेरी ऑफ लाईट ह्या चॅप्टरविषयी आपण सीईटीचे काही क्वेश्चन डिस्कस करूया. चला तर मग वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. पहिला प्रॉब्लेम 2018च्या एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. द अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ द रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड. म्हणजे एक इन्सिडंट रे आहे, इन्सिडंट रे विथ द रिफ्लेक्टिंग सरफेस, आणि हा एक सरफेस आहे रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे ज्याच्यावरून रिफ्लेक्शन होतं त्याला रिफ्लेक्टिंग सरफेस असं म्हणायचं. म्हणजे रिफ्लेक्शन अशा पद्धतीनं होणार. ते काय म्हणतात की इन्सिडंट रे आणि हा रिफ्लेक्टिंग सरफेस ह्या दोघांच्या मधला अँगल काय असतो. तर आपल्याला माहित आहे की ह्या दोघांच्या मधल्या अँगलला ग्लान्सिंग अँगल असं म्हणायचं. ऑप्शन ए हा बरोबर. समजतंय? चला तर मग आता विषय आलायच तर आपण हे बाकीचे 3 म्हणजे काय ते पण अभ्यासाला लागेल. मग काय करायचं, ह्याच्यामध्ये एक नॉर्मल टाकायचा, नॉर्मल प्लेस केला. हा नॉर्मल आणि इन्सिडेंट रे ह्या दोघांच्या मधला अँगल असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे ह्या दोघांच्या मधला अँगल असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि नॉर्मल, आता समजा हे जर मटेरियल नसतं, रिफ्लेक्टर सरफेस नसता, तर इन्सिडंट रे कसा गेला असता मित्रांनो? इन्सिडंट रे गेला असता स्ट्रेट लाईनने गेला असता, बरोबर का? आणि मी मटेरियल इन्सर्ट केल्यामुळं हा थोडासा बेंड झाला आणि तो आतल्या बाजूने असा आला. आलं लक्षात? मग हा जो आहे रे त्याला रिफ्रॅक्टेड रे असं म्हणायचं. रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल ह्यांच्यामधल्या अँगलला आर म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दोघांचं सिम्बॉल सारखं असतं, पण हा असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हा असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, बरोबर. आता जर मटेरियल नसतं तर लाईट स्ट्रेट लाईन गेली असते आणि ते रिफ्लेक्टिंग सरफेस टाकल्यामुळं लाईट बेंड झाली आणि आतल्या बाजूला सरकली. मग त्याचा मूळचा मार्ग आणि बेंड झालेला मार्ग ह्या दोघांच्या मधल्या अँगलला डेल्टा म्हणायचं, म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणायचं. म्हणजे डेव्हिएटेड रे आणि असं म्हणू आपण त्याला की नॉर्मल रे किंवा इन्सिडंट रे अँड डेव्हिएटेड रे, द अँगल बिटवीन दिस टू आर कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या बाकीच्या टर्म सुद्धा आपण अभ्यासल्या. समजतंय? कदाचित तुम्हाला हा अँगल ऑफ ग्लान्सिंग म्हणजे थीटा असतो सिम्बॉल त्याचं, कदाचित थीटा विचारलाय, नेक्स्ट एक्झामला डेल्टा विचारतील, वॉट एव्हर. समजते का? म्हणजे एका डायग्रामवरून उरलेले प्रश्न सुद्धा आपल्याला आले पाहिजे. उरलेल्या एमसीक्यूचे त्याचं नेचर सुद्धा समजलं पाहिजे. आला लक्षात? सो आन्सर इज द ग्लान्सिंग अँगल अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन प्रिव्हियस एक्झाम, दॅट इज 2018. 2018च्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. चला पुढे जाऊ आपण. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्या डोळ्यांच्या पुढे आहे क्वेश्चन तो. A ray of light is incident normally on a glass slab of thickness 5 cm. म्हणजे ते असं म्हणतात की एक रे ऑफ लाईट आहे तो नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलरली काय करतोय, ग्लास स्लॅब वरती पडतोय. की ज्या ग्लास स्लॅबची थिकनेस किती आहे, त्या ग्लास स्लॅबची थिकनेस आहे ते म्हणजे 5 सेंटीमीटर एवढी काय ग्लास स्लॅबची थिकनेस आहे. पुढं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, तर आता हे ग्लास मीडियम आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यांनी दिलेला आहे. तो किती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर तो 1.6 आहे. इंडेक्स आहे लक्षात ठेवा. इंडेक्स, रेशो ह्यांचं काय काम असतं, तुलना करायचं. इंडेक्सचं काम असतं तुलना करायचं. कुणाबरोबर, कुणाची तरी तुलना कुणाबरोबर करायचं, बरोबर का? आणि ह्या म्यूचं काय काम असतं, तुलना करणं वाईट आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये, परंतु ह्या म्यूचं काम आहे तुलना करणं. म्हणजे एका मीडियम मधलं स्पीड दुसऱ्या मीडियम मध्ये किती बदलतं हे सांगण्याचं काम हे म्यू करतं. कारण म्यूचा रेशो काय असतो, म्यू इज इक्वल टू, मी आता आपल्याला येणार आहे ते पण सांगूयात लागलीच, म्यू इज इक्वल टू C/V, बरोबर. हे असतं वेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. म्हणजे लाईट ह्या मीडियम मधून ह्या मीडियम मध्ये गेल्यानंतर त्याचं स्पीड किती बदललं ते बदलण्याचं काम इंडेक्स दाखवतात. इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणायचं त्याला. लक्षात? चला मग काय म्हणतोय आपण, प्रॉब्लेम समजला का बघू. ए रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट नॉर्मली. मग रे ऑफ लाईट एक आहे, तो रे ऑफ लाईट अशा पद्धतीनं नॉर्मली ग्लास स्लॅब वरती इन्सिडेंट झाला अशा पद्धतीने, बरोबर.
की ज्या ग्लास स्लॅबची थिकनेस 5 सेंटीमीटर आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.6 सेंटीमीटर आहे. आलं लक्षात. द टाइम टेकन टू ट्रॅव्हल रे फ्रॉम सोर्स टू सरफेस ऑफ स्लॅब इज सेम. म्हणजे ते असं म्हणतात की सोर्स पासून सरफेस पर्यंत जाताना म्हणजे सरफेसच्या ठिकाणी येताना आणि सरफेस पासून स्लॅब मध्ये जाताना टाइम पिरियड हा सारखाच आहे. टाइम पिरियड काय सारखाच आहे. मग इथं समजा इथल्या टाइम पिरियडला मी टी एअर म्हणलं आणि इथल्या टाइम पिरियडला टी ग्लास म्हणलं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टी एअर आणि टी ग्लास काय मित्रांनो, टी एअर आणि टी ग्लास हे सारखे आहेत. ते असं म्हणतात की टी एअर इज इक्वल टू टी ग्लास, त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. मग ते पुढे म्हणतात की द डिस्टन्स ऑफ सोर्स फ्रॉम द सरफेस, म्हणजे सोर्स पासून सरफेस पर्यंतचं डिस्टन्स त्यांनी काढायला सांगितले. डिस्टन्सला आपण ह्या डिस्टन्सला वाय म्हणूया, डॉट 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 क्वेश्चन मार्क, आणि हे जे आहे ते एक्स म्हणून. एक्स किती दिलाय त्यांनी हे पुस्तक परत एकदा एक वेगळेपणा दिसावा म्हणून मी म्हणले फक्त एक्स 5 सेंटीमीटर आणि म्यू दिलाय 1.6. म्यूला कोणत्या प्रकारचं युनिट नसतं कारण तो वेलोसिटीचाच रेशो आहे. न्यूमरेटर मधलं मीटर पर सेकंद डिनॉमिनेटरच्या मीटर पर सेकंदला कॅन्सल करेल. हे बेसिक आपल्याला माहित असेल. समजतंय. मग डायग्राम समजले का, प्रॉब्लेम समजला का. चला प्रॉब्लेम विसरून जाऊ, डायग्राम प्रमाणे प्रॉब्लेम सांगतो सोप्या भाषेत. सोर्स आहे, सोर्स पासून लाईट सरफेस पर्यंत आली. ज्या वेळामध्ये इथून इथपर्यंत लाईट आली तेवढ्याच वेळामध्ये लाईट सरफेस पासून त्या ग्लास स्लॅबच्या मधून निघून जाईल. म्हणजे इथलं टाइम काय सारखं आहे. आलं लक्षात. ग्लास स्लॅबचं डिस्टन्स हे 5 सेंटीमीटर आहे आणि ग्लास स्लॅबचा म्यू 1.6 आहे. तर ते असं म्हणतात की मग सोर्स पासून सरफेस किती लांब आहे. बरेच मित्र म्हणतील आपले की सर जर हा टाइम सारखा असला तर हे डिस्टन्स सारखंच असणार की. पण मित्रांनो हे मटेरियल आहे, मीडियम आहे. समजतंय का. मीडियम बदलल्यानंतर लाईटचं स्पीड काय होत असतं, लाईटचं स्पीड कमी जास्त होत असतं. कुठल्या मीडियम मधून लाईट कुठल्या मीडियम मध्ये जातं त्याच्यावरून लाईटचं स्पीड डिपेंड आहे. समजतंय का. म्हणजे एअर मधनं ग्लास मध्ये गेल्या लाईटचं स्पीड काय होणार आहे, लाईटचं स्पीड कमी होणार आहे. लक्षात. म्हणजे तो क्रायटेरिया वापरून चालणार नाही. टाइम सारखं डिस्टन्स पण सारखं. म्हणून काही विद्यार्थी सरसकट न वाजता 5 सेंटीमीटर देतील. कदाचित इथं समजा 5 सेंटीमीटर असतात तर बऱ्याच जणांनी 5 सेंटीमीटर आन्सर दिलं असतं आणि चुकले असते. पण ती आयडिया तो कन्सेप्ट वापरून इथं चालायचं नाही. चला मग डायग्राम सॉल्व आपण प्रॉब्लेमकडे जाऊ. तत्पूर्वी मला 2-3 फॉर्म्युला समजले पाहिजे. पहिला फॉर्म्युला ही केस आहे आपली, प्रॉब्लेमची केस आहे त्यांनी दिलेली, आणि फॉर्म्युला कुठला समजला पाहिजे तो म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. किंवा 7वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. म्हणजे टाइम काय येणार आहे, टाइम येणार आहे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी येणार आहे. डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. पहिला फॉर्म्युला समजला. दुसरा फॉर्म्युला समजला पाहिजे तो म्हणजे म्यूचा फॉर्म्युला काय, सी डिवायडेड बाय व्ही. सी म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस. शॉर्ट मध्ये येतो इथं ऑफच्या ठिकाणी आहे बघा, ऑफ लाईट आहे तिथं, आणि इथं काय वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. अशा पद्धतीने म्यूचं इथं फॉर्म्युला इथं आला पाहिजे, समजला पाहिजे. देअरफॉर सी इज इक्वल टू काय मिळणार, म्यू इंटू व्ही मिळेल क्रॉस मल्टिप्लाय केलं. लक्षात. चला मग आता काय करायचं, केसकडे जाऊ आपण. केस काय येतं, टी एअर इज इक्वल टू टी ग्लास. म्हणजे ह्या ठिकाणचं टाइम आणि ह्या ठिकाणचं टाइम सारखं आहे. मग आता हा फॉर्म्युला वापरायचा, डिस्टन्स डिवाइडेड बाय वेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरायचा आपण इथं. मग इथलं डिस्टन्स किती आहे, वाय आहे. मग इथलं येतो वाय, आणि इथलं स्पीड किती आहे लाईटचं तर ते सी पकडायचं आपण. सी वेलॉसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस म्हणलं हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि जर स्पेसिफिक मीडियम दिले असतील तर एका मीडियम मधलं लाईटचं स्पीड डिवाइडेड बाय दुसऱ्या मीडियम मधलं लाईटचं स्पीड. म्हणजे इथं काय येणार, पहिल्यांदा सी घेतलं पाहिजे. लक्षात. चला, आणि हा इकडचा फॉर्म्युला काय येणार, एक्स अपॉन व्ही येणार. एक्स अपॉन व्ही मिळेल. समजतंय. ठीक आहे. मग आता इथं काय येणार आहे, वाय बाय सी इज इक्वल टू एक्स अपॉन व्ही. किती आहे मित्रांनो,
व्ही किती येणार ह्याच्याप्रमाणे, देअरफॉर व्ही पण किती होतो फॉर्म्युला, सी बाय म्यू येईल. बरोबर आहे. व्ही किती येणार आहे, सी बाय म्यू येणार. समजते. परत सांगू, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. बरोबर. पहिल्या मीडियमचं स्पीड डिवाइडेड बाय दुसऱ्या मीडियमचं स्पीड. पहिला मीडियम कुठला आहे, एअर आहे. दुसरा मीडियम कुठला आहे, ग्लास आहे. समजतंय. म्हणजे सी किती मिळेल, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर म्यू व्ही मिळेल, किंवा व्ही किती मिळेल, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर सी अपॉन व्ही मिळेल, म्यू मिळेल. सॉरी. समजतंय. चला मग व्ही किती मिळाला, सी बाय म्यू मिळाला. आलं लक्षात. रिअरेंज केल्यावर काय होईल, हे म्यू वर जाईल म्हणजे म्यू एक्स अपॉन सी मिळेल. समजतंय. इक्वेशनचा डिनॉमिनेटर सारखा आहे तो कट होईल. मग काय येणार, वाय इज इक्वल टू म्यू इंटू एक्स मिळणार आहे. बरोबर. म्यू किती आहे मित्रांनो, म्यू आहे 1.6 आणि एक्स किती आहे मित्रांनो, तर 5 आहे तो, इंटू 5 आहे. बरोबर का. म्हणजे किती येतं, 16×5 = 8.0 येईल. म्हणजे वाय मिळणार आहे 8 सेंटीमीटर असं इक्वेशन मिळणार आहे. सो ऑप्शन बी इज राईट. ऑप्शन बी हा बरोबर आहे. 2018च्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात. समजते का. परत सांगू का, परत सांगतो. सोर्स पासून सरफेस पर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सरफेस पासून त्या ग्लास स्लॅब मधून जायला लाईटला वेळ लागतो. तुम्ही म्हणलं की आयडियल हे असंच घडतं का, नाही, हे फक्त प्रॉब्लेम साठी हा घडलेला आहे. समजते. ठीक आहे. मग आता हे जे अंतर आहे वरचं एअर मधलं अंतर वाय आहे, ग्लास स्लॅबचं डिस्टन्स एक्स आहे आणि ग्लास स्लॅबचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स 1.6 मिळाला. केस काय म्हणतात ते, टी एअर आणि टी ग्लास काय घ्या, सेम घ्या. म्हणून मी तर टी एअर आणि टी ग्लास काय घेतला, सेम घेतला. फॉर्म्युला काय समजला पाहिजे. पहिला फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू वेलोसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. मग टाइम काय येणार, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. दुसरा फॉर्म्युला काय असतो, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. बरोबर का. मग सी काय येणार, वेलोसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस डिवाइडेड बाय वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम. जर माझ्याकडे एकच मीडियम असेल आणि मला म्यू काढायचा असेल तर मी इथं सी घेतो 3×10⁸ व्हॅक्युमचा, किंवा सी स्टँडर्ड व्हॅल्यू वेलोसिटीची, आणि व्ही किती, त्या मीडियमच्या मधून पास होताना लाईटचं स्पीड. आता इथं मला एअर आणि ग्लास हे दोन स्पेसिफिक मीडियम दिलेले आहेत. मग मी म्यू काय म्हणणार, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. सी म्हणजे काय पकडूया, इथं लिहितो वाटलंच तर. सी म्हणजे ह्या मीडियम मधलं स्पीड आणि व्ही म्हणजे ग्लास लॅब मधलं स्पीड. सी म्हणजे एअर मधलं स्पीड आणि व्ही म्हणजे ग्लास लॅब मधलं स्पीड. मग मी व्हॅल्यू पुटअप केलं तर हे मिळतं, रिअरेंज केलं तर हे मिळतं. समजते. मग परत टी ग्लास इज इक्वल टू टी एअर इज इक्वल टू टी ग्लास. टीचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. चला, इथली डिस्टन्स काय आहे, इथलं डिस्टन्स वाय आहे, वेलोसिटी सी आहे. बरोबर. समजते. ग्लास मधलं डिस्टन्स काय, एक्स आहे, वेलोसिटी किती आहे, व्ही आहे, एक्स अपॉन व्ही. मग वाय डिवाइडेड बाय सी, एक्स अपॉन व्ही किती येणार आहे, सी बाय म्यू येणार आहे. सी बाय म्यू ठेवलं, रिअरेंज केलं तर हे म्यू वर जाईल. आता डिनॉमिनेटर दोन्ही सारख्यात कट होतील. मग वाय इज इक्वल टू म्यू एक्स मिळेल. व्हॅल्यू पुटअप केला, सबस्टिट्यूट केला तर आपल्याला 8 सेंटीमीटर एवढा आन्सर मिळेल. समजतंय. लिहून घ्या. समजत असेल तर मला नक्की 100% कमेंट करा. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. 2018 साली प्रॉब्लेम हा विचारलेला आहे. ठीक. चला प्रॉब्लेम नंबर 3 बघूया आपण. द पोलरायझिंग अँगल फॉर ट्रान्सपरंट मीडियम इज थीटा. पोलरायझिंग अँगल त्यांनी थीटा दिलेले. व्ही इज द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. देन रिलेशन बिटवीन थीटा अँड व्ही. व्ही काय आहे, स्पीड ऑफ लाईट आहे, आणि थीटा काय आहे तर पोलरायझिंग अँगल आहे. आणि त्या दोघांच्या मधलं रिलेशन आपल्याला काढायला सांगितलेलं. तर पहिल्यांदा आपण सिलेबसमध्ये जो फॉर्म्युला अभ्यासला आहे तो आहे म्यू इज इक्वल टू टॅन आय पी. हा फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे. बरोबर. इथं आय पीच्या ऐवजी त्यांनी थीटा घ्यायला सांगितलंय. मग इथं काय घेऊ आपण, म्यू इज इक्वल टू टॅन थीटा. हे पहिल्यांदा मॉडिफिकेशन आपण केलं. आता म्यू म्हणजे काय तर म्यू इज इक्वल टू, सिन्स म्यू इज इक्वल टू, किंवा असं म्हणू म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही इज इक्वल टू टॅन थीटा, सिन्स म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये मी सांगितले सी म्यू काय असतो, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असतो, इट इज द रेशियो ऑफ सी अँड व्ही. सी इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन फ्री स्पेस आणि व्ही इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन दॅट पर्टिक्युलर मीडियम. मग आता हे पुटअप केल्यानंतर आपण ऑप्शनकडे जाऊ. ऑप्शनमध्ये त्याने थीटा काढायला सांगितले. म्हणजे आता टॅन जो आहे तो टॅन इकडे आणला पाहिजे. समजते. चला मग असं करूया का, 1/tan थीटा क्रॉस मल्टिप्लाय करून RHS LHS ला आणूया, LHS RHS ला नेऊया. मग क्रॉस मल्टिप्लाय केल्यामुळं टॅन थीटा इकडे आला, 1/tan थीटा, आणि ते येणार आहे व्ही बाय सी.
समजते व्ही बाय सी आलं. आता 1/tan थिटा किती असतो? 1/tan थिटा असतो कॉट थिटा. मॅथमॅटिक्स मध्ये आपलं झाले व्ही बाय सी, बरोबर. आणि आता थिटा इज इक्वल टू कॉट इनवर्स व्ही बाय सी अशा पद्धतीनं ऑप्शन आलं. लक्षात ठेवा मित्रांनो, सीईटीच्या क्वेश्चन मध्ये सरळ सरळ थेरी विचारली जाणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करावं लागेल. मग प्रत्येक वेळी काय करायला लागतं, प्रत्येक वेळी तुम्हाला ऑप्शनकडे तुमची नजर पाहिजे. तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत करत गेलाय, पण ऑप्शन काय त्या ऑप्शन सुद्धा बारकाईने बघितले पाहिजेत. मग अशा पद्धतीनं टॅन क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 1/tan थिटा इज इक्वल टू व्ही बाय सी मिळालं. 1/tan म्हणजेच कॉट थिटा, आणि इकडचा कॉट जर तिकडे नेला तर तो इनवर्स होतो, म्हणून कॉट इनवर्स व्ही बाय सी. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. अगेन दिस क्वेश्चन आस्क्ड इन एक्झाम 2017च्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. किती सोपा आहे बघा. परंतु आपल्या सीईटीच्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळं सोपे आहेत, आपल्याला 100% जमणार आहेत. चला व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर त्याचं नोट आउट करा. चला पुढे जाऊ आपण आता. प्रॉब्लेम नंबर 4 लिहिलाय तुमच्या डोळ्यांच्या पुढे. व्हेन द सेम मोनोक्रोमॅटिक रे, सेम म्हणजे सारखी, मोनोक्रोमॅटिक रे of light travel through glass and through water, the number of waves in a glass slab of thickness 6 centimeter is same as in water column of height 7 centimeter. म्हणजे काय म्हणतात बघा ते, जेव्हा एकच मोनोक्रोमॅटिक लाईट ट्रॅव्हल थ्रू ग्लास लॅब, इथं ग्लास लॅब काढतो वाटलं तर, हे ग्लास लॅब आहे बरोबर, आणि दुसरा हे वॉटर आहे, आणि हा वॉटरचा एक कंटेनर आहे असं अजून करा. आणि जेव्हा ती लाईट जी आहे ती ग्लास लॅब मधून जाते आणि त्याच्याबरोबर तीच लाईट जेव्हा वॉटर मधून जाते, तेव्हा काय होते, सेम इन द वॉटर कॉलम ॲट हाईट 7 सेंटीमीटर. म्हणजे काय म्हणले, द नंबर ऑफ वेव इन ग्लास लॅब ऑफ थिकनेस 6 सेंटीमीटर इज सेम ॲज द वॉटर कॉलम ऑफ हाईट 7 सेंटीमीटर. म्हणजे ते असं म्हणतात की ह्या ग्लास लॅबची जर चला प्रॉब्लेम नंबर 4. When the same monochromatic ray of light travel through glass slab and through water, the number of waves in glass of thickness 6 centimeter is same as the water column 7 centimeter. म्हणजे ते असं म्हणतात की जेव्हा एकच मोनोक्रोमॅटिक लाईट ग्लास लॅब मधनं जाते ॲज वेल ॲज वॉटर मधनं जाते, वॉटर आणि ग्लास लॅब मधून जाते. ग्लास लॅब मध्ये असताना त्या ग्लास लॅबची थिकनेस 6 सेंटीमीटर आहे आणि वॉटरची त्या स्लॅबची थिकनेस 7 सेंटीमीटर आहे बरोबर. इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास 1.5, तर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती? सोपा आहे, खूप सोपा प्रॉब्लेम आहे, काय जाऊ करण्याच्यामध्ये. म्हणजे ह्या ग्लासचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 असेल तर वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे हे त्यांनी ह्या केससाठी विचारलेलं आहे. ते असं म्हणतात की मग ती जी वेव्ह आहे ती वेव्ह इथं 6 सेंटीमीटर त्या स्लॅब मधनं नंबर ऑफ वेव्स सेम आहेत 6 सेंटीमीटर आणि इथं 7 सेंटीमीटर. मग इथं काय म्हटलं पाहिजे, इथं आपण असं म्हणूया नंबर ऑफ वेव्स इन, असं म्हणू, इन ग्लास इज इक्वल टू वॉटर बरोबर. ग्लास इज इक्वल टू वॉटर. गिवन काय काय दिलंय, थिकनेस दिलाय, एच दिलाय, थिकनेसला आपण एच म्हणू. कोणाचा, ऑफ ग्लास किती आहे, ऑफ ग्लास 6 सेंटीमीटर आहे बरोबर का. इज सेम एज द वॉटर कॉलम, आणि एच किती दिलाय, वॉटरचं दिलाय, तो किती आहे 7 सेंटीमीटर बरोबर.
त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय ग्लासचा, म्हणजे म्यू जी दिलाय किती आहे 1.5, आणि त्यांनी काय विचारलंय म्यू डब्ल्यू काढायला सांगितलं. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. मग हे झाल्यानंतर इथं डायरेक्ट असं लिहायचं एच जी मल्टिप्लाय बाय म्यू जी इज इक्वल टू एच डब्ल्यू मल्टिप्लाय बाय म्यू डब्ल्यू. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं नंबर ऑफ वेव्हज काय असतात, तर म्यू काय येणार आहे, म्यू हा लॅम्बडा आणि लॅम्बडाचा सुद्धा काय आहे तर तो डिव्हिजन आहे. लॅम्बडा आणि लॅम्बडा सुद्धा डिव्हिजन आहे. मग समजा असं म्हणलं मी म्यू जी विथ रिस्पेक्ट टू ए, ग्लास विथ रिस्पेक्ट टू ए, तर इथे येणार आहे लॅम्बडा जी डिवायडेड बाय लॅम्बडा ए. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो आहे म्यू हा एक प्रकारच्या डिस्टन्सचा रेशो सुद्धा असतो, डिस्टन्सचा रेशो सुद्धा असतो. म्हणून आपण म्यू इज इक्वल टू एच अपॉन एच म्हणूया. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर म्यू एच इज इक्वल टू एच हे दुसऱ्या मीडियमसाठी होऊ शकतं. बरोबर. ठीक आहे. चला मग आता व्हॅल्यू पुटअप करा. मग काय ना व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर एच जी किती आहे, एच जी आहे 6, म्यू किती आहे 1.5, एच डब्ल्यू किती आहे 7, म्यू डब्ल्यू काढायचं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर म्यू डब्ल्यू इज इक्वल टू 1.6 मल्टिप्लाय बाय 1.5 इंटू 6 डिवायडेड बाय 7. 15 7 90 म्हणजे 9 डिवायडेड बाय 7 आला. म्यू डब्ल्यू किती येणार आहे 7 1 7 राहतात 2 पूर्ण घेतले 0 7 2 14. सॉल्व करायला पाहिजे 1.2 1.2 सगळीकडे 1.2 व्यवस्थित सॉल्व करायला पाहिजे. 7 1 7 राहतात 2 वर्ण घेतले 0 7 2 14 राहतात 6 वर्ण घेतले 0 7 2 14 7 चौक 28 7 5 35 7 56 42 87 56 87 56 राहतात 4 वर्ण घेतले 0 7 5 35 7 5 35 बरोबर का पास होते. आणि राहतात 5 परत वर्ण घेतले 0 7 7 49 7 बरोबर. आणि 7 जर घालवायचं असेल तर अलीकडे 1 वाढवायचा 1.256 अशा पद्धतीनं हे आन्सर येईल. म्हणजे आताच्या इन्स्टंटला आन्सर किती येणार आहे 1.286. सो ऑप्शन सी इज द राईट. सी काय परत बरोबर आहे. आणि पुन्हा हा क्वेश्चन हा सीईटी 2017ला विचारलेला आहे. बरोबर. समजून घ्या काय चाललंय ते. वेगवेगळ्या टर्म्स वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजेत. चला म्हणजे सी हे आन्सर बरोबर आहे 2017च्या एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. चला आपण आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ. चला आपण आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ. ए रे ऑफ लाईट is traveling through a rarer medium is incident at a very small angle I on glass slab. ते असं म्हणतात की रे ऑफ लाईट आहे ट्रॅव्हलिंग थ्रू रेअरर मीडियम अँड गोज टू ग्लास मीडियम. म्हणजे हे समजा ग्लास मीडियम असेल तर ते असं म्हणतात की रेअरर मधून ग्लास मध्ये ते मीडियम आहे किंवा ते रे आहे तो गेलेला अशा पद्धतीने. बरोबर. म्हणजे इथं रेअरर मीडियम काढलं आणि इथं ग्लास मीडियम आहे. रेअरर मधनं ग्लास मधल्या जाते, पण हा जो अँगल आहे आय तो खूप स्मॉल आहे, तो खूप लहान आहे अँगल. तर पुढे ते म्हणतात की अँड आफ्टर रिफ्रॅक्शन झाल्यानंतर मीडियम चेंज झाल्यानंतर इट्स वेलॉसिटी इज रेड्युस्ड बाय 20%. म्हणजे सुरुवातीच्या मीडियम मधली जी वेलॉसिटी होती म्हणजे सुरुवातीच्या वेलॉसिटीच्या 20% काय झाली रेड्यूस झाली वेलॉसिटी. बरोबर का. म्हणजे V2 किती असणार V1 च्या 20% काय झाली तर रेड्यूस झाली. असं ते लॉजिक लावायला शिकलं. समजते का. V2 किती आहे सुरुवातीच्या 20% कमी झाली. समजते. म्हणजे किती आला V2 इज इक्वल टू V1 मायनस पर्सेंट घालवायचं डिवाइड बाय 100 करू. V1 आला. V1 कॉमन काढलं तर किती येणार आहे इथे येणार आहे 100 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 80 डिवाइडेड बाय 100 दॅट इज V1. अशा पद्धतीने मला ते व्हॅल्यू मिळेल. हे इक्वेशन तयार करायला शिका. कसं आहे ते इक्वेशन V2 इज इक्वल टू V1 मायनस 20% ऑफ V1. म्हणजे सुरुवातीच्या वेलॉसिटीच्या 20% कमी झाली मीडियम चेंज झाल्यानंतर. समजतंय. पुढं द अँगल ऑफ डेविएशन इज. त्यांनी डेविएशन काढायला सांगितलं. अँगल ऑफ डेविएशन काढायला सांगितले. प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये मला वाटतं की मी सांगितलेलं अँगल ऑफ डेविएशन काय असतं. तर अँगल ऑफ डेविएशन म्हणजे हे हा डेल्टा असतो आणि हा असतो
आर, बरोबर का? डेल्टा आणि आर असणार. तर हा डेल्टा त्यांनी काढायला सांगितलं. डेल्टा काढण्याची काय पद्धत आहे? तर हा जो डेल्टा आहे तो डेल्टा आय ला अपोजिट आहे, लक्षात ठेवा. डेल्टा जो आहे तो आय ला अपोजिट आहे. म्हणजे काय येणार इथं? अपोजिट अँगल्स आर सेम. सो देअरफॉर आय इज इक्वल टू काय असतं? आय, ह्या आय ला अपोजिट अँगल हे दोघांची बेरीज आहे. म्हणजे काय येणार? आय इज इक्वल टू आर प्लस डेल्टा. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर मिळणार. समजते? त्यांनी आपल्याला आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपण आर ची व्हॅल्यू काढू आणि आन्सर ह्या आय च्या टर्म मध्ये येते का ते चेक करायचं. ऑब्जेक्टिव्ह कडे लक्ष. परत ऑब्जेक्टिव्ह सर्व आय मध्ये आहेत, म्हणजे आय तसंच ठेवलं पाहिजे. आरचं इक्वेशन, आर ची टर्म ही आय मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. समजते? चला, गिवन समजलं, हे समजलं. आता आपण इथं फॉर्म्युला लक्ष ठेवू. फॉर्म्युला म्यूचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. म्यू इज द रिफ्रॅक्शन ऑफ इट इज द आर आय ऑफ लिक्विड और इट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि तो किती असतो? तो असतो सी बाय व्ही. त्याचा फॉर्म्युला आहे, बरोबर. सी बाय व्ही. सी म्हणजे काय? वेलोसिटी ऑफ लाइट इन मीडियम डिवाइडेड बाय, or c is the velocity of light in free space divided by velocity of light in medium. हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला. पण जेव्हा दोन पर्टिक्युलर मीडियम दिले असतात तेव्हा पहिल्या मीडियम मधलं लाईटचं स्पीड डिवाइडेड बाय दुसऱ्या मीडियम मधलं लाईटचं स्पीड. मग पहिल्या मीडियम कुठला आहे? साहजिकच रेअर आहे म्हणून इथं V1 म्हणू, आणि दुसरं किती आहे तर V2. समजतंय? हा झाला म्यूचा फॉर्म्युला. आता त्याच्याबरोबर आपल्याला स्नेल्स लॉ पण माहिती आहे, कारण आय आणि आर आणलं पाहिजे ना. स्नेल्स लॉ काय मित्रांनो? तर म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. म्यू काय आहे? साइन आय अपॉन साइन आर, बरोबर. स्नेल्स लॉ आपल्याला माहिती आहे. इथं मी एक अंडरलाईन केली आहे. अँगल कसा आहे? तर अँगल स्मॉल आहे. मग स्मॉल अँगल असेल आणि त्याचा जर साइन घेतला आपण तर तो किती येतो? स्मॉलच येतो. इतका स्मॉल येतो तो विसरून जायला. त्यामुळे काय करूया आपण? त्याच्यामुळं साइन आय च्या ऐवजी नियरली इक्वल टू आय म्हणू आणि साइन आर च्या ऐवजी नियरली इक्वल टू आर म्हणू. कारण आय आणि आर कसे आहेत? स्मॉल आहेत. जर स्मॉलचा साइन घेतला तर तो कमी होतो काय, म्हणून देअरफॉर म्यू काय आला? म्यू इज इक्वल टू आय अपॉन आर घेऊया. समजते? ह्याला इक्वेशन 1 म्हणू, ह्याला इक्वेशन 2 म्हणू. इक्वेशन 1 आणि 2 आता कम्पेअर करा. इक्वेशन 1 आणि 2 चा एलएचएस काय सेम आहे, आरएचएस काय असणार आहे? सेम असणार. म्हणून काय आला? देअरफॉर आय अपॉन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2 असं मिळेल आपल्याला, बरोबर. आय अपॉन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2 मिळेल. माझ्या प्रॉब्लेमचं एम आहे की मला डेल्टा काढायचा आणि एमसीक्यू सगळे आय मध्ये, म्हणजे पहिलं आर ची किंमत मला काढली पाहिजे. मग हा फॉर्म्युला रिअरेंज करू. देअरफॉर आर किती क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आर येणार आहे आय V2 अपॉन V1 मिळेल. आय V2 अपॉन V1 मिळेल, किंवा इथं लिहूया देअरफॉर आर इज इक्वल टू आय V2 अपॉन V1 मिळेल, बरोबर. चला, तर आता आय तसंच टू V2 चे फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. त्यांनीच गिवन दिले. किती आहे V2? 80 डिवाइडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय V1 अपॉन V1 हे आपल्याला मिळालेलं आहे. तर आय V2 ची व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला प्रॉब्लेम प्रमाणे आपल्याला फाइंड आउट केली. V1 काय होईल? कॅन्सल होईल, बरोबर. मग इथं काय मिळणार आहे? देअरफॉर आर इज इक्वल टू 80 अपॉन 100 किती आलं? किती येतं बघा बरं? 100. चला, किती येणार आहे ते? तर ते येणार आहे 4/5 4/5 आय मिळेल. 4/5 कसं काय? 20 मल्टिप्लाय बाय 4 80, 20 मल्टिप्लाय बाय 5 100 एवढं मिळेल. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 3 म्हणून आपण त्याला. इक्वेशन 3 ह्या डेल्टाच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करा. देअरफॉर डेल्टा किती मिळाला? आय मायनस आर मिळाला. डेल्टा इज इक्वल टू आय 4/5 आय मिळेल, बरोबर का. 4/5 आय मिळेल. मग इथं आय कॉमन काढू. 1 मायनस 4/5 आय येणार इथं. मग किती येणार आहे? एलसीएम 5 येईल, म्हणजे 1 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 मायनस 4 1 येईल. 1/5 आय. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू आय अपॉन 5 इज द राईट आन्सर, बरोबर. म्हणजे ऑप्शन बी हा बरोबर आहे, आय अपॉन 5, बरोबर. म्हणजे हा प्रॉब्लेम MST CET 2016 ला विचारलेला आहे. समजतंय? ठीक आहे, समजून घ्या काय चाललंय ते. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं संपला. लक्षात ठेवायचं की छोट्या छोट्या शब्दांच्या मध्ये त्यांनी ट्रिक दिलेली असते की ते म्हणतात की स्मॉल अँगल आहे, स्मॉल अँगल आहे म्हणजे साइन घालून टाकायला पाहिजे.
अजून लक्षात येत नसेल तर आपल्याला माहित आहे की साइन 0 किती असतो, साइन 0 0 असतो आणि साइन 90 किती असतो, 1 असतो, बरोबर का. म्हणजे अँगलची व्हॅल्यू वाढत निघाली तर त्याचा कोरस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती येते, वाढत जाते. आणि अँगलची व्हॅल्यू कमी झाली तर व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. म्हणजे जेवढा अँगल कमी तेवढा साइन कमी, म्हणून साइन आयच्या ऐवजी आय घेतला आणि साइन आरच्या ऐवजी आर घेतला. समजतंय, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे नंबर 6. हा जो फॉर्म्युला आहे किंवा हा जो प्रॉब्लेम आहे, सॉरी, हा प्रॉब्लेम आणि आत्ताचा प्रॉब्लेम हे जवळपास सारखेच आहे, फक्त व्हॅल्यू बदललेत आणि एक गिव्हनची टेक्निक त्यांनी फक्त बदललेली. कशी आहे ते बघू आपण. ए लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एअर टू मीडियम, परत तीच केस, लाईट एअर मधनं मीडियम मध्ये गेली. द स्पीड ऑफ लाईट इज इन द मीडियम इज रेड्युस्ड बाय 0.75 टाइम्स इट्स स्पीड इन एअर. म्हणजे ते असं म्हणतात की लाईट जेव्हा मीडियम मध्ये जाते तेव्हा त्याचं स्पीड हे रिड्यूस होतं. आता मगाशी काय म्हणलं होतं, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये स्पीड इज reduced by 20% असं म्हणलं होतं. म्हणजे त्यांनी आपल्याला इक्वेशन शोधायला सांगितलं होतं. मग आपण कसं केलं मगाशी, v2 is equal to v1 minus 20% ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू, म्हणजे रेड्युस्ड म्हणून मायनस म्हणलं होतं आपण ते, बरोबर का, रेड्युस्ड म्हणून मायनस म्हणलं होतं आणि इक्वेशन तयार केलं होतं. ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी तुम्हाला इनबिल्डच दिलंय. ते म्हणतात की टाइम्स ऑफ द ओरिजिनल, म्हणजे इथं कसं येणार आहे, v2 is equal to 0.75 टाइम्स ऑफ v1. संपला विषय. हा प्रॉब्लेम पहिल्याच्या तुलनेत खूप सोपा आहे. 75% पर्सेंट पण म्हणले ना, सॉरी, डायरेक्ट टाइम्स म्हणले ऑफ द ओरिजिनल. समजतंय. म्हणजे v2 बदललेले वेलोसिटी सुरुवातीच्या 0.75 टाइम्स आहे, म्हणजे गुणाकार केला सांगितलं. लक्षात. चला पुढे. द अँगल ऑफ डेविएशन, परत अँगल ऑफ इन्सिडेंस व्हेरी स्मॉल, तीच केस, आणि डेल्टा काढायला सांगितलंय, परत तीच केस येणार. हा डेल्टा असतो, हा आर असतो, हा आय असतो, अपोजिट अँगल सारखे असतात. ह्याला अपोजिट हा अँगल आहे, म्हणजे काय येणार इथं येणार आहे मागासारखं डेल्टा. इथं लिहूया आपण आय इज इक्वल टू डेल्टा प्लस आर, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर, बरोबर. परत मागासारखं तेच म्यू इज इक्वल टू सी अपॉन मी, म्हणजे की त्याला v1 अपॉन v2, बरोबर का. नंतर स्नेल्स लॉ, साइन आय अपॉन साइन आर, दोन्ही अँगल लहान आहेत, लहानाचा साइन खूप लहान येतो म्हणून आपण आय अपॉन आर लिहूया. देअरफॉर दोन्ही इकडच्या बाजू सारख्या आहेत, LHS सारखा आहे, RHS काय असणार, सारखा असणार. मग v1 अपॉन v2 इज इक्वल टू आय अपॉन आर येणार आहे, बरोबर. मला डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे आणि ऑप्शन सगळे आय मध्ये आहेत, म्हणजे हे आर घालून टाकलं पाहिजे. देअरफॉर आर इज इक्वल टू काय आलं, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आय v2 अपॉन v1 मला मिळणार. आर इज इक्वल टू आय v2 अपॉन v1 मिळणार, बरोबर. चला तर मग आता आर इज इक्वल टू आय v2 किती आहे, 0.75 v1 डिवाइडेड बाय v1. आता हे v1 ला v1 काय होईल, कॅन्सल. देअरफॉर आर काय मिळणार आहे, 0.75 मल्टिप्लाय बाय आय मिळेल. आता ही आर ची व्हॅल्यू डेल्टाच्या व्हॅल्यू मध्ये पुट अप करा. डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर, डेल्टा इज इक्वल टू आय 0.75 आय मला मिळेल, बरोबर का. दोघांच्या मधनं आय कॉमन काढलं तर 1 मायनस 0.75 आय राहील. 1 मायनस 0.75 किती, 0.25 आय मिळेल, बरोबर का. मग असा ऑप्शन कुठं नाही, त्यांना डिवाइड करायचा. मग काय करूया बेस्ट वे, डेल्टा इज इक्वल टू, हे खूप सोपं आहे. तिथं काय करा, न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 100 न मल्टिप्लाय करा, 100 न मल्टिप्लाय करू. चालतंय का तसं केलं तर चालेल, हो का. 100 ला 100 जाईल, मूळचे इक्वेशन तेच राहील. समजतंय, ठीक आहे. डेल्टा इज इक्वल 0.25 मल्टिप्लाय बाय 100 किती मिळेल, 25 मिळेल. 25 अपॉन 100 असं मिळणार आहे, बरोबर का. 25 चौक 100, डेल्टा इज इक्वल टू 1/4 आय मिळणार आहे. सो डेल्टा इज इक्वल टू आय बाय 4. दिस इज द लास्ट इक्वेशन और दिस इज द आन्सर. समजतंय, ठीक आहे. मग ऑप्शन आहे कुठला, येस, सी इज द राईट आन्सर. परत हा प्रॉब्लेम MST CET 2015 ला विचारला होता सर, बरोबर का. म्हणजे लागोपाठ 2 वर्षी 15 आणि 16 ला
एकाच धर्तीवरती बेस्ड किंवा एकाच फॉर्मॅटचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. त्यामुळं विचारलेले प्रश्न परत विचारत नाही, परंतु फॉर्मॅट मात्र परत आहे तसा येऊ शकतो. बऱ्याच वेळेला झाले विचारलेले प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. म्हणून हे घेण्यामागचं कारण काय, तर हे घेण्यामागचं कारण की एक एक्झामची आयडिया मिळेल तुम्हाला आणि त्याच्याबरोबर फॉर्मॅट क्वेश्चनचा एकसारखाच असतो, त्याची सराव व्हावा म्हणून मी हा थोडा प्रयत्न करतोय. समजतंय? ठीक आहे, हा प्रॉब्लेम संपला. आता आपण पुढच्या प्रॉब्लेमवर जाऊया. प्रॉब्लेम नंबर 7. चला, प्रॉब्लेम नंबर 7 लिहून ठेवलाय मी अगोदर. फॉर द सेम अँगल ऑफ इन्सिडन्स द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन मीडियम PQRS आर रिस्पेक्टिव्हली 50, 40, 30, 20. द स्पीड ऑफ लाईट इज मिनिमम इट. आताचीच केस आहे, 2-3 प्रॉब्लेम जे आपण अभ्यासले तेच प्रॉब्लेम, तोच केस आहे सगळे. फक्त काय म्हणलं त्यांनी, फक्त त्यांनी मीडियम वेगळं दिलं. म्हणजे उदाहरणार्थ PQRS सगळ्यांच्या मध्ये लाईट जाणार आहे, रिफ्लेक्ट होणार, लाईट जाणार, रिफ्लेक्ट होणार आहे. सगळ्यांच्या मधला जो I आहे तो I काय बदलत नाही, बरोबर का. फक्त बदलतो काय, तो R बदलतो. इथं आहे 50, इथं आहे 40, इथं आहे 30, इथं आहे 20, बरोबर का. अशा पद्धतीनं R फक्त बदललाय. ते काय म्हणतात, द स्पीड ऑफ लाईट इज मिनिमम. कुठल्या ह्याच्यामध्ये लाईटची स्पीड मिनिमम असेल, कुठल्या ह्याच्यामध्ये लाईटची स्पीड मिनिमम असेल. आताचे 2 प्रॉब्लेम मध्ये आपण एक इक्वेशन अभ्यासले बघा. कुठले इक्वेशन आहे ते म्हणजे V1/V2 इज इक्वल टू I/R, बरोबर का. स्नेल्स लॉ आणि म्यूचं स्टँडर्ड इक्वेशन V1/V2 आणि I/R. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, इथं काय म्हणतात ते, इन द मीडियम आर रिस्पेक्टिव्हली द स्पीड ऑफ लाईट इन विच मीडियम इज मिनिमम. म्हणजे त्यांनी V2 आपल्याला विचारलं. V2 काढूया मग आपण. V2 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय R/I V1 असं त्यांनी विचारलेलं, बरोबर का. ठीक आहे, चला मग आता मित्रांनो मला सांगा, हे V1 कुठलं आहे. V1 आहे एअर मधलं एअर आणि एअर. मग चारही ठिकाणी V1 काय असणार आहे, V1 सेम असणार. सर्व केसचं V1 सेम, कारण प्रत्येक ठिकाणी काय, प्रत्येक ठिकाणी एअर आहे. म्हणजे R जरी बदलला, मीडियम जरी बदलला तरी एअर मात्र बदलणार नाही. म्हणजे V1 काय झाला, प्रत्येक ठिकाणी सेम आहे, बरोबर का. V1 काय आहे तर तो सेम आहे, बरोबर. ठीक आहे. मग आता इथं अजून एक म्हणले बघा, द अँगल फॉर द सेम अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे I सुद्धा काय आहे तर I सुद्धा सेम आहे, बरोबर का. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, दिलेल्या इक्वेशन मध्ये V1 सेम आहे, I सेम आहे. ह्याचा अर्थ ते जे कॉन्स्टंट आहेत सगळ्या ठिकाणी, देअरफॉर V2 इज प्रपोर्शनल टू V2 प्रपोर्शनल टू R. म्हणजे ज्याचा R जास्त असेल त्याचा V2 जास्त असणार मित्रांनो, आणि ज्याचा R कमी असेल त्याचा V2 काय असणार आहे, कमी असणार आहे, बरोबर का. मग त्यांनी काय विचारले, द स्पीड ऑफ लाईट इज मिनिमम इन. कुठल्या मीडियम मध्ये लाईटचं स्पीड मिनिमम आहे. मग कुणाचा V मिनिमम आहे, कुणाचा R मिनिमम आहे, तर ह्या चौथ्या केसचा R मिनिमम आहे. म्हणजे ज्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन स्मॉल त्याच्यामधलं लाईटचं स्पीड स्मॉल, बरोबर का. म्हणजे ऑप्शन V20 कुणाचा 20 आहे, म्हणजे ऑप्शन डी हा बरोबर आहे. परत हा क्वेश्चन कुठे विचारलाय, मार्च 2015 लाच प्रॉब्लेम हा विचारलेला आहे. समजते सगळ्यांचा. होप तुम्हाला समजलं असेल. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, चॅनल सभासद व्हायला सांगा. नवीन व्हिडिओ मी तयार करत असतो, पाठवत असतो. चला तर आजच्या दिवस इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी नवीन टॉप चॅप्टर घेण्याचा प्रयत्न करतो. समजते? ठीक आहे, धन्यवाद.